त्याला तो कप्पा आहे, त्याला तो विभाग आहे. तसं आपल्या शरीरात सुद्धा काही कप्पे, काही विभाग आहे. तसा बुद्धीचा, मनाचा, चित्ताचा कप्पा आहे. माझा बघाचा प्रश्न आहे, चित्ताने चिंतन करावं तर अभंगात हृदय शब्द का मांडला? म्हणजेच इथलं हृदय शब्द हा दोष निवृत्तीनंतरचा अवयव आहे. सुरुवातीला चित्ताने सगळे दोष घालवावे. चित्तानं घालवणं, चित्तानं निर्माण करणं, दोन भाग आहे. अनिष्टाची निवृत्ती, इष्टाची प्राप्ती. आता इथं मी अनिष्ट वाढल्यामुळे इकडे इष्ट केलं बरं का. बरोबर आहे. परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाचं लक्षण आहे. प्राप्ती आणि निवृत्ती असे दोन भाग आहे. पण महाराजांनी हृदय शब्द निर्माण करून प्राप्ती पण बाजूला काढली आणि चिंतन हे प्रेमानं घडलं पाहिजे. कारण हृदयामध्ये प्रेम असतं. हृदयातल्या प्रेमाने चिंतन जर घडू लागलं तर अवघातो शकोन. बघा इथं देवाचा वाढदिवस आहे, म्हणजे देवाची प्राणप्रतिष्ठा केली. आता देवाची देवपूजा करावी लागणार आहे. प्रत्येकाच्या घरी देवारा आहे का? देवारा आहे. त्या देवाऱ्यातल्या देवाची पूजा मनापासून करतो आपण का नावीला? घरातली देवाऱ्यातल्या देवाची देवपूजा मनापासून का नावीला नाही? याचा अर्थ उत्तर आलं नाही म्हणजे आपण देवपूजा करत सरळ आहे. आपण देवपूजा करत नाही का? काम भरपूर आहे हो. काम इतकं आहे, त्या कामामुळे देवपूजेला वेळ मिळत नाही. देवपूजेला अडथळा होईल इतकं काम वाढवायला कुणी सांगितलं? का वाढवलं इतकं? काही जण म्हणतात वेळच मिळत नाही हो. वेळच नाही हो. कुणी सांगितलं व्याप वाढवाय? जेवढं शक्य आहे तेवढाच व्याप वाढवा. ओझं घ्यायला सांगितलं तर किती घेतो आपण? वारीला गेलो, टेम्पोतल्या वळकटी बॅगा खाली काढा. किती काढतो? एका वेळेला एक का एका वेळेला 10? का एक 10 काढाव्या? नाही, ओझं फिरवलं पाहिजे. एकटा आहे काय तिथं बसून महाराजांना काय सांगतात? टेम्पोच्या सगळ्या बॅगा काढा. मला ते ओझं सहन झालं पाहिजे. मला जेवढं सहन होतं तेवढंच काढणार. जेवढं व्याप होतो तेवढाच वाढवावा. आपण व्याप वाढवून ठेवतो आणि देवपूजा बाजूला राहते. चला, देवपूजा नाविलाजाने करतो आपण. त्याचं कारण तशी ठेवता येत नाही म्हणून करतोय. चिंतन सुद्धा नाविलाजानं होऊ नये. चिंतन मनापासून प्रेमाने घडलं पाहिजे. प्रेमाचा यातला कप्पा म्हणजे हृदय आहे. शरीरातली गॅलरी म्हणजे हृदय आहे. आणि त्या हृदयात फक्त प्रेमच असतं. म्हणून हृदयी देवाचे चिंतन, प्रेमयुक्त अंतःकरणाने जर चिंतन घडाई लागलं तर अवघातो शकोन. हा शकुन इतका चांगला, शुभ शकुन आहे की आपल्याला काही जण म्हणतात बघा, पंढरपूरला आलो दर्शन सहज घडलं. आजचा दिवस खूप चांगला गेला. सहज नामदेव पायरीकडे गेलो. नामदेव महाराजांचं, चोखोबारायांचं दर्शन घ्यावं म्हणून गेलो आणि दर्शनाला गर्दी नव्हती. सहज दर्शन घडलं. हा बघा तो शकुन. आजचा दिवस खूप चांगला आहे. मग वर्षातला एकच दिवस चांगला असावा का दररोज चांगला? दररोजचा दिवस चांगला. दररोजचा दिवस चांगला कधी?
हृदयी देवाचे. हृदयात जर देवाचं चिंतन निर्माण होऊ लागलं तर दररोजचा दिवस चांगला. हा दररोजचा दिवस चांगला. महाराज चिंतन मांडतात, येथे नसता वियोग. येथे म्हणजे इथं या मंदिरात नव्हे, चिंतनात जर वियोग नसेल, लाभा उणे काय मग. तिथं लाभाला काहीच उणं नाही. छंद हरीच्या नामाचा सुचिर भूत सदावाचा. महाराजांनी विचार मांडला की वाचा ही सुचिरभूत आहे, शुद्ध आहे. का शुद्ध झाली? हरीच्या नामाचा, हरीच्या चिंतनाचा छंद लागला. आणि म्हणून छंद जर असेल तर महाराज लक्षणा मांडतात, अविनाश करे आपुले जाय.